नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत। मी पत्रकार हनुमान शेरे। मित्रांनो, तुम्ही जी स्क्रीनवरती हा व्हिडिओ बघतात त्या व्हिडिओमध्ये 85 वर्षाचे आजोबा रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम करतात। तुम्हाला खरी वस्तुस्थिती सांगितली तर तुम्हाला धक्का बसेल। मित्रांनो, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सगळे प्रश्न जाणून घेणार आहोत। हे जे रस्ता आहे तो बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातलं सावरगाव ते किट्याडगाव 4 किलोमीटरचा रस्ता आहे। खरं तर या रस्त्याला राज्य महामार्ग म्हणून ओळख आहे। मात्र या राज्य महामार्गावर 85 वर्षाच्या आजोबाला खड्डे बुजवण्याचं त्या ठिकाणी वेळ कशी आली हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असेल। मात्र तुम्हाला वास्तव सांगितल्यानंतर खरंच धक्का बसेल। महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे असतील, त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, यांनी देशामध्ये जाळं पसरवले, रस्ते केलेत असं सांगितलं जातंय, विकास काम केलेत असं सांगितलं जातंय। मात्र मित्रांनो, या रस्त्याचा जर इतिहास तुम्हाला सांगितला तर धक्का बसेल। फक्त 3च महिन्यापूर्वी या रस्त्याचं कोट्यावधी रुपये खर्चून काम झालेलं आहे। या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेत, संपूर्ण डांबर एका पावसामध्येच वाहून गेले। आता जर राज्य महामार्गाची जर अशी अवस्था असेल तर खरं सांगा, देशामध्ये विकास झालाय का? देशामध्ये वेगवेगळे वाहन माध्यम, बुलेट ट्रेन सारख्या योजना राबवल्या असतील, मात्र ग्रामीण भागातली ही जी वस्तुस्थिती आहे ती खरंच धक्कादायक आहे। आपला इथला नेता असेल, पुढारी असेल किंवा गुत्तेदार असेल, संपूर्ण काम बोगस करतो। केवळ योजना ही बोगस काम करून पैसे लाटण्यासाठीच आहे का काय असं आपल्याला वाटत आहे। कारण ग्रामीण भागात जर एखादी योजना राबवायचं झालं तर ती बोगस केली जाते आणि संपूर्ण पैसा लाटला जातो, आणि तशीच ही वस्तुस्थिती आहे। आता हे काय सावरगाव ते किट्याडगाव रस्ता आहे, त्या रस्त्यावरील एक वाडी आहे आणि त्या वाडीवरील हे आजोबा शेतामध्ये बैलगाडी देखील घेऊन जाता येत नसल्यामुळे त्यांना हे खड्डे बुजवण्याची वेळ आली। त्यांनी स्वतः खोरे टोपले हातात घेऊन हे खड्डे बुजवलेले आहेत। खरं तर हे देशातल्या राजकारणी लोकांना आणि पुढारी लोकांना लाजवणारी गोष्ट आहे, त्यांचं लक्ष वेधून घेणारी गोष्ट आहे। आता देशाच्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानंतर देखील आपल्या 85 वर्षाच्या शेतकरी आजोबावर रस्त्यावरची खड्डे बुजवायची वेळ येत असेल तर खरं सांगा, देशाची प्रगती झाली आहे का? तुम्हीच ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता। जर देशातल्या 85 वर्षाच्या आजोबाला खड्डे बुजवायची वेळ आलेली असेल तर देशात किती भ्रष्टाचार झालाय, देशातला पुढारी काय करतोय, योजना कशासाठी आहेत, आणि त्याचबरोबर हे गुत्तेदार देखील काय करतात, हे सगळे प्रश्न या ठिकाणी आपल्याला पडलेले आहेत। खरं तर गुत्तेदार हा नेत्याच्या जवळचा असतो आणि त्याला पोचण्यासाठीच ही गुत्तेदारकी दिलेली असते, आणि मग त्या पुढाऱ्याच्या जीवावर हा गुत्तेदार त्याचा व्रतस्थ असतो म्हणून काय करतो, पूर्ण कामच बोगस करतो आणि फक्त पैसे लाटण्याचं काम करतो, बिले काढण्याचं काम करतो। आणि हे वास्तव देशामध्ये आहे। म्हणून अनेक ठिकाणी 1, 2, 3 महिन्यामध्ये पूर्ण रस्ते त्या ठिकाणी उकडून जातात, रस्त्यावर खड्डे पडतात, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। तर ह्या 85 वर्षाच्या आजोबावर ही वेळ आलेली आहे। खरं सांगा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांना देखील ही लाजिरवाणी गोष्ट आहे। आपल्याला याबद्दल काय वाटतंय? या 85 वर्षाच्या आजोबावर जर स्वातंत्र्यानंतर खड्डे बुजवण्याची वेळ आलेली असेल तर नक्की सांगा, आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।